गाइस. बाय लोक, आम्ही पोहोचलो जैन धर्मशाळा. हा व्ह्यू तुम्हाला दिसत नसेल, मला नाही वाटत दिसत असेल. तर नंतर मी तुम्हाला फ्रंट कॅमेरा दाखवीन, बॅक कॅमेरा दाखवीन. आणि आम्ही आल्या एवढं चढायला बाई साहेब. हे बघा सगळे कसे पडलेत. हे बघा बाकी सगळे पडलेत. आणि इकडे एक होता मालवणी बोको, कुठे गेला तो बघा. त्याचे ब्लॉग तुम्ही स्टार्टिंगचे बघा की हाय गाईज मी पोचले इकडे, आमचं हे करायचंय. आणि आता तिचं थोडंसं हे झालंय. एक मिनिट, इंटरव्ह्यू देशील का आमच्या चॅनल? आणि ही बघा आमची बायको, ही बघा आल्या पडली. असं कसं म्हणजे मी किती फ्रेश आहे बघा, एवढं चढून चालून बिलून आलोय, काय त्रास नाही आपल्याला. फक्त आंघोळीचा थोडा प्रॉब्लेम आहे कारण जाम थंड पाणी आहे. बाकी आम्ही तुम्हाला सांगत राहू काय चाललंय. भेटू परत. हॅलो. हा, एकदा हिचं आउटफिट बघून घ्या, खूप छान दिसते. आणि हे काय एवढं सुंदर काय मला माहित नाही, खूप छान दिसते. आम्ही आता इथून एवढं चढून आलो आणि नंतर वर जे आमच्या धर्मशाला आम्ही जिथे स्टे करतोय जैन धर्मशाला, तिकडनं 2 मिनिट्स वॉकिंग आहे. आणि आम्ही एवढे दमलेलो आणि इथे एकदम सरप्राइझिंग व्ह्यू होत आहे. खूप छान आहे, खूप बरं वाटतं. हे हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे शिमलाचं. एवढं छान ऑफिस आहे. माझी केस हे झालेत बघा. क्यूट दिसतोय. आम्ही जरा फोटोशूट करू. आम्ही असं वाटतं आम्ही कुठेतरी बाहेर देशात आलो. एवढं क्लीन सिटी आहे. खूप क्लीन आहे. आणि मजा खूप येते इथे वर, कारण इथे एवढं चढून आलं ना आम्ही, एवढं कष्ट करून चढून आल्यानंतर हे असं काहीतरी दिसायला खूप बरं वाटतं. नाही तर मला हिलाच बघायला लागत होतं एवढा वेळ. आता जरा फोटोशूट करू. हा, हिचा आवाज बघितला ना बदलतोय हळूहळू. फोटोशूट करायचंय. आणि आम्ही अजून ह्याच्या वर नाही गेलो. हे दाखव, इथून वर नाही गेलो. आता इथून वर काय ते बघायचं. हे मॉल रोड आहे इथे. जरा आता पेटपूजा करू, फोटोशूट करू आणि मग निघू. आम्ही पण कुठे आलो आणि आता वाजले 10:41 म्हणून इथे काही गर्दी नाही आणि दुकानं पण बंद आहेत. एकदा हे सगळं क्लिअर झालं, सॉरी टाइम झाला यांचा प्रॉपर, तर हे परत गर्दी वाढेल इथे. चलो सी यू. परत भेटू आपण. अजून काय दिसतं सांग. हॅलो. तुम्हाला एक सरप्राईज दाखवतो. ओ माय गॉड, काय मस्त व्ह्यू आहे इथे. अशी फिर थोडीशी, बघा ही दरीच दरी, इकडे नुसती दरी. काय ब्लॉग करणार, काय बोलणार आपण. बघा फक्त बघा तुम्ही लोक, फक्त मजा येते खूप. आणि इकडचा पण दाखव ना, हे बिल्डिंग वगैरे खूप छान बांधले. माझ्यासोबत असं गोल गोल फोटो. आमच्या सोबत येऊ बघा. आम्ही इंडिया का झेंडा बाय, भारत मेरा भारत महान. मी जरा फोटोज काढत होती. खूप पण हे खूप छान आहे. शिमला पण खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मला खूप आवडलं. आता आम्ही जातोय हनुमानकडे. त्याचं नाव विसरतो आम्ही, त्या मंदिराचं नाव काय विसरतो. पण तुम्हाला आम्ही लांबून दाखवू का कुठे, तो ते दाखव. त्यांना दाखवलंय. तिथे आम्ही जाणार आहे आता चालत. पाईन ट्रीज, खूप असं खूप सुंदर आहे यार, खूप सुंदर आहे. तुम्ही या एकदा. आणि ऊन आहे, ऊन आहे पण मी केवढा घातलंय बघा. मला अजिबात घाम बिम गरम काय नाही. प्लेझंट वातावरण आहे, एकदम छान वाटतंय. आणि तसं तर हिला सवय आहे हॉट लोकांसोबत, तर मग हिला गर्मीने काय नाही. तो हम लोग को उधर जाने का, किधर दिखाता हूँ मैं, वो दिख रहा है उधर हनुमान जी दिख रहे हैं आपको. हाँ, मेरे को हाथ का थोडा नाही, मला जमत नाही तेवढं, पण तिकडे जायचं आहे. आणि या मार्केटमध्ये घुसली आहे. इथे एक मार्केट आहे छोटं, पण खूप सुंदर आहे. खूप छान छान गोष्टी आहेत. या मार्केटमध्ये घुसली आणि काय करत बसली काय माहीत. ती बघा मार्केटमध्ये घुसली आणि सामान बघत बसली. व्हिडिओ काढायला नको. ही व्हिडिओ तुमच्याकडे फक्त माझ्यामुळे येते मित्रांनो, फक्त माझ्यामुळे. तुला काय बोलायचं याविषयी, की ही व्हिडिओ फक्त यांच्याकडे माझ्यामुळे येते. तू मार्केट बघून मार्केटमध्ये घुसलीस. सगळं 50 रुपीजला एवढं स्वस्त नाही. खूप 50 रुपीजला आहे. खूप चांगलं आहे, छान आहे. आणि ते वातावरणच एवढं सुपर्ब आहे ना इथे. आकाश, हिला बोललो मी मला एक चांगला फोन घेऊन देत नाही. म्हणजे कसं डायनॅमिक रेंज असेल. हे बघा, हात दाखवूया आपण, पण हात दाखवूया. आणि तुम्हाला मी दाखवलं. हां, आधी व्हिडिओमध्ये यायला नको, आता व्हिडिओ काढली की लगेच करते. घोडे बघा, घोडे पण आहे इथे. पण माझी बायको बोलली ॲनिमल क्रुएल्टी आपण सपोर्ट नाही करायची, म्हणून आपण घोड्यावर बसायचं नाही. आणि बायको बोलेल ती काळ्या दगडावरची सफेद रेघ, काळ्या घोड्यावरची पांढरी रेघ. परत आम्ही भेटतो तुम्हाला जसं मंदिरात जाऊ. अजून खूप लांब आहे.
आता दिसत पण नाही कुठे ते. भेटूया परत आपण. हात कर. आम्ही आता आलोय हम लोग आए इधर. रोपवे साठी. अरे पा. चालू झाला. अरे पा. आणि रोपवेला आता हाफ अन आवर लागणार आहे. सो विचार केला तुम्हाला आणि इथून वरून बघा. दाखवू शिमला. आणि तुम्हाला आम्ही वरून दाखवणार This फक्त is- तुमच्यासाठी आम्ही एवढा खर्च केला आहे. आणि हे सगळं खूप नीट बांधलेलं आहे, पण एवढं नसलं पाहिजे माझ्या मते. खूप जास्त आहे, ओव्हर पॉप्युलेटेड झालं हे पण. खूप मजा आणि आहे. ह्याला माहिती नाही पण मी याच्यासाठी काहीतरी आणलंय. खरंच माहिती नव्हतं आणि याला मी रोपवेवाला माणसासोबत वर येत होतो, तिकीट बिकीट काढत होतो म्हणून मला वेळ नाही मिळाला. नाहीतर हे सगळं मी करतो, हिला पण माहिती आहे. हे मी केलेलं आहे एकदा. हे मी एक बुके बनवलेलं आहे एकदा पानांचा. हिने तरी टिश्यू पेपर वापरला मी पानांचा बनवलेला. आणि माझी टोपी कशी दिसते प्लीज सांगा. खूप छान. चहा कॉफीची पण सुविधा आहे इथे. 25 मिनिट्स बसायला लागणार आहे आता. आता आम्ही लोकं तिथे आले. 25 मिनिट्स बसू आणि मग जाऊ. ओके सो रोपवेमध्ये आम्ही ब्लॉग करू. आपको दिखाएंगे. बाय. दोन्हीकडनं व्ह्यू आहे. इथे मोठी काच आहे आणि इकडे छोटीवाली काच आहे, पण मजा येते. इथे वर चालल्यावर मागे असे वर जाणार आहे. ना हे इथून आम्ही आलो. हे फक्त एकदा बघा काय व्ह्यू. मी पुढे नाही आणणार, मला भीती वाटते. इथून आम्ही आलो वर. ती आताची गाडी चालली आहे, तिथून आम्ही वर आलो. आणि इथे माकडं बघा किती आहेत. हे बघा. हा 1 2 तिकडे 4-5 बसली आहेत. हा माकड बोलतो पण आहे. हा माकडाला ते धावत आलं. आता आम्ही चाललो पाय भाजतात बिकॉज मी शूज काढलेत. आता आम्ही आलो जाखो टेम्पल. हनुमानाचं मंदिर आहे म्हणून हा एकटा चाललाय. कारण मुली नाही जाऊ शकत म्हणून आम्ही इथे मुली गँग बसलोय. हा पटकन जाऊन येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. ह्याचे शूज मी सांभाळते. शूज बॅग आणि बाकी सगळं सामान. यश माझ्यासाठी पण प्रे कर आणि जय श्रीराम बोल. आणि हे इथे गार्डन आहे छान. इथे शिमलामध्ये व्ह्यू, क्लाउड्स, पाईन ट्रीज खूप जास्त सेक्सी आहे. सॉरी खूप जास्त सुंदर आहे. आता सध्या गर्दी आहे बिकॉज आज संडे आहे, बट त्याने फरक नाही पडत एवढा बिकॉज व्ह्यूच एवढा छान आहे. हे बघा मंदिर पण किती छान वाटतं आहे. हे बघूया आता. आता मी बसते जरा ह्याच्या शूजला पेहरा देते आणि मागे बघा व्ह्यू किती छान वाटतं आहे. आणि मी माझी एंगेजमेंट रिंग काढली आणि म्हणजे जुनीवाली घातली बिकॉज जरा आउटफिट्सवरती हे असं कलरफुल छान वाटेल. आणि ती मला थोडी टाईट होत होती म्हणून ही घातली. किती छान वाटतं ना बॅकग्राऊंड. आता आम्ही मोठ्या हनुमानवाला मूर्तीच्या इथे जाऊ तेव्हा मी परत ब्लॉग करते. बाय. आलाय हा फायनली. मस्त टीका लावून. आता आम्ही इथेच कॅन्टीन आहे इथे जाऊ. आणि इथे एवढी माकडांना भीती वाटते बघा. इथे हा आता आला. तुझा आवाज नाही येणार माईक माझ्याकडे. सो आता आम्ही इथे मस्त छोले कुलचे, राजमा चावल वगैरे खाऊ. भाई लोग अभी हम लोग जा रहे हैं नीचे. क्या व्यू है देखो. इतना सुंदर व्यू. इतना सुंदर व्यू कुठेच भेटू नाही शकत. पण मला वरती येताना भीती वाटत होती. खाली जाताना इकडे नाही. ए थांब जरा गप्प बसा. खाली डॅम हा हा हा. मस्त तरी येडा. ओ स्टीप है स्लोप स्टीप है ब्रो. खाली चाललंय फुल रोलर कोस्टर बाईक. आता फोटोच घेऊन घातले होते यार. आणि हे बघा ना व्ह्यू बघा. असं वाटतंय भाई काहीच नाही इथे. आम्ही बसलोय इथे. आता माझी अशा प्रकारे फाटून हातात आलेली आहे. आणि डोंगर बिंगर बघा लांब लांबचे. बर्फवाले डोंगर दिसत नाही यार. मला इथे ऍक्च्युअली मी बघत नाही. व्हिडिओ काढते. आणि ते जे दिसतंय ना तिथे खाली हलवते माझं ते. दुसरं इथून काहीतरी बोलते. हे वालं नाही. बोल ना अशीच आणि व्हिडिओ आवाज चालू नाही जाणार ना ऐकायला. तुझा आवाज याच्यात Yes. नाही. बंद कर ना. बस झालं एवढं आपल्या व्हिडिओमध्ये लागणार. पण आज घेऊ. आता आम्ही इथे आलोय. माईक वगैरे काही नाही लावत आहे कारण की जाम भूक लागली आहे मॅकडॉनल्ड्समध्ये.
आणि इथे मॅकडॉनल्ड खातोय कारण तिकडचं कॅन्टीन वगैरे कारण तिथे कॅन्टीन साफ नव्हतं जिकडे मंदिराच्या इथे गेलेलो आम्ही. सो हिअर इज आर ऑर्डर. फ्राईज, मॅकवेजी, पेरी पेरी शेकर नाही दिला. पेरी पेरी शेकर इकडे आहे आणि हे वॉटर बॅलून. हे आता खाऊ पटापट आणि जाऊ खाली परत व्हिडिओ काढू. उनो खेळताना व्हिडिओ काढू. उनो खेळणार आहे तुला माहिती आहे का? हो आम्ही जर खेळलो तर काढू. ओके चलो बाय. हे आहे इव्हनिंग व्ह्यू मॉल रोड शिमला. अँड दिस इज हिम. आणि हा आहे आपला फ्लॅग. भारत मान. आता तर उडत होता बट आता आम्ही फ्रंट कर मग सांगू. आम्ही मस्त खाऊन आलो मॅकडीमध्ये. आता इथे मॉल रोड म्हणून एक आहे तिकडे जाणार नाही आपण आम्ही. त्याच्या बाजूलाच आमची एक धर्मशाळा आहे तिथे आम्ही राहतोय. आमची नाही जिथे आम्ही राहतोय तिकडे राहणार. मग संध्याकाळी 6 वाजता आम्ही तिथे मॉल रोडला जाणार. थोडं खाणार अजून टाइमपास करणार आणि मग पिओ बूम बस. मला काय वाटतं आपण वर जाऊया का? सनसेट मिस होईल आपल्याला. चला पटकन. वी आर बॅक इन आर कम्फर्ट अटायर. आता आम्ही इथून रात्री बस पकडून जाणार आहे रेकॉम पिओ. सो आम्ही पटकन चेंज करून आलो आहे. तुम्ही मागे व्ह्यू बघा आणि हवा. ओ माय गॉड. तुम्ही सनसेट दाखवले तुम्हाला. तिकडेच आहे. आम्ही मगाशी जिथे आलेलो तुम्हाला व्ह्यू दाखवलेला आहे तोच पॉईंट आहे. फक्त संध्याकाळचा टाइम आहे आणि संध्याकाळी जास्त चांगलं दिसेल. आता बघू. सनसेट बघायला आले त्याच्यानंतर आम्ही इथे मॉल रोडवर खाऊ टाइमपास करू. मध्ये मध्ये आणि हां. आणि इथे माकडांचं जाम टेन्शन आहे यार. नुसते फिरतात. कोण फोन घेऊन गेलं तर काय करणार आम्ही? एकतर एक माकड सांभाळा अजून एक माकड फिरतंय. चला मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. गाईज हा मी आउट्रो आता टाकतो बिकॉज उद्या एक व्हिडिओ पोस्ट करायचे आणि आम्ही फक्त शिमल्याला पोचलो. हा व्हिडिओज काढला नाही बिकॉज आम्ही धर्मशाला बुक केली होती आणि त्याच्यासाठी खूप वॉकिंग होतं. सो एवढं प्रचंड बिचारी खूप लगेच घेऊन चालणं त्यात व्हिडिओ नाही काढली. सो दिस इज अर आउट्रो. स्टे ट्यून फॉर आवर नेक्स्ट व्हिडिओ. स्टे ट्यून फॉर आवर नेक्स्ट व्हिडिओ. आणि बाय बाय. नंतर काय आणि काय. नमस्कार, मैं नवजोत सिंह हिमाचल तक से। अभी अभी ये न्यूज़ आ रही है कि हिमाचल में जो मेरे जो दोस्त लोग गए हैं घूमने के लिए, छुट्टियां बिताने के लिए, वहाँ एक संगीन घटना घट चुकी है। हमारे संवाददाता यश मठाधिकारी इन मौका वारदात पर मौजूद है और बिना कुछ सोचे बिना कुछ समझे सीधे मुड़ चलते हैं यश की ओर। यश, क्या तुम्हें मेरी आवाज़ आ रही है? हाँ नवजोत आवाज़ आ रहा है. हाँ नवजोत, मैं वही अपने घटनास्थल पे खड़ा हूँ शिमला में, अपने रूम के बाहर ही है. मैं अपने कैमरामैन के साथ आपको ये सब हमारे कर्मी दिखाना चाहता हूँ और हमारा कमरा भी दिखाई दीजिए. हम यहीं गए थे मंदिर में दर्शन के लिए, पर ऐसी दुखद घटना हुई कि क्या बताऊँ. यहाँ एक खिड़की भी है, अभी हम दिखा नहीं सकते क्योंकि वो थोड़ा ढक गई है. वो खिड़की से एक दुश्मन ने एंट्री मारी और दुश्मन ने क्या किया, अभी आपने जैसे कमरा देखा, कमरे के सामने हम यहाँ कपड़े लगा देते हैं सूखने के लिए, पर ये देखिए दोस्तों क्या हो गया है चड्डी के साथ. कंट्रोल कीजिए, हो जाएगा, सब ठीक हो जाएगा. ये बहुत बहुत भयंकर घटना हुई है और ये परिसर में ऐसे बंदरों ने ये काम बहुत किए हैं. और ये हमारे एक क्रू की चड्डी एक ही लाई थी दोस्तों, और वो भी इस तरीके से फाड़ी गई है कि वो धो के पहनते थे, अभी इस तरीके से फाड़ी गई है कि वो वापस पहन ही नहीं पाएंगे दोस्तों. और उनको इतनी ठंड लग रही है अभी
वो अभी कमरे में बंद है। हम आपको ऐसी गंभीर गंभीर घटनाओं के बारे में सूचित करते रहेंगे। कृपा करके हमारे चैनल को सपोर्ट कीजिए, सब्सक्राइब कीजिए। कैमरामैन शिवानी मंचीकर के साथ मैं आपका दोस्त यश मठाधिकारी, संवाददाता नवजोत सिंह के साथ दुबई।